श्री स्वामी समर्थ. आजचा हा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा आहे. कदाचित तुम्हाला हा ऑनलाईन आलेला संदेश वाटत असेल, यावर तुमचा मुळीच विश्वास बसत नसेल. कदाचित सध्या तुमची परिस्थिती ही खूप बिकट चालू असेल. या परिस्थितीमध्ये तुमच्या मनासारख्या काही गोष्टी होत नसतील. कदाचित तुम्हाला जे हवं होतं, जे तुमच्या मनासारखं व्हायचं होतं, ते झालं नसेल. त्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखीसुद्धा असू शकता. पण एक लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला वाटली होती की तुमच्या मनासारखी होणार पण नाही झाली, याचा अर्थ स्वामी कुठेतरी आणि काहीतरी तुमच्या मनापेक्षा खूप मोठं करत आहेत. ज्या गोष्टीचा तुम्ही विचारही केला नव्हता, ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे दुःखी कशाला होताय? नाराज होऊ नका, दुःखी होऊ नका. तुमचा स्वामींवरती विश्वास आहे ना, मग काळजी कशाला करताय? वाट बघा, तो दिवससुद्धा लवकर येईल जेव्हा तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. जे मिळवायचं आहे त्यालाच विचार करा. एक नाही 100 मार्ग दिसतील. जरासा विचार करा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्ग मिळतो. बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? तू स्वामींना मानतोस ना? तर एक लाईक कर या संदेशाला. तुला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल. स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहाणं नाही, वेडं बनावं लागतं. त्याशिवाय या जगात आजपर्यंत कोणाचीच स्वप्ने पूर्ण नाही झाली. स्वतःला एकाच व्यसन लावा. ध्येय पूर्ण करायचं, ते ध्येय गाठायचं. सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. एक दिवस त्यासाठीच तर मेहनत करतोय. त्यामुळे तुम्ही जे मेहनत करत आहात ते आणखीन वाढवा. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही त्यांना मानत असाल, तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा. जास्त पगाराची अपेक्षा सर्वच लोक करतात. तुम्ही जास्त दूर जाण्याचा किंवा जास्त सक्सेसफुल, जास्त यशस्वी होण्याचा विचार करा. स्वतःला घडवण्यापुढे एवढे व्यस्त व्हा की लोक काय बोलतायत याचा तुम्हाला कधीच फरक नाही पडला पाहिजे. मला विश्वास आहे की सामान्य माणूससुद्धा असामान्य कार्य करू शकतो. कारण तुमच्या पाठीशी स्वामी आहेत आणि स्वामी अशक्यही शक्य करतील. खूप ऐकलं लोकांचं, आता स्वतःचंच ऐकायचं. निर्णय चुकलेत तरीही चालतील, त्यात काहीही हरकत नाही. पण कधीही प्रयत्न करणं सोडायचं नाही. कारण जिंकणार तुम्हीच आहात, यावर विश्वास ठेवा. डोक्यात नवनवीन विचार आणि मेहनत करायची तयारी असेल तर अशी व्यक्ती डोक्यात फक्त पैसा असण्यापेक्षा अधिक यशस्वी होऊ शकतो. स्वतःला निवडलेल्या मार्गावर चला आणि विश्वास ठेवा, तुम्ही यशस्वी व्हाल. कारण तुमच्या पाठीशी स्वामी शक्ती उभी आहे. त्या स्वामी शक्तींना अशीच पाठीशी ठाम उभं ठेवण्यासाठी एकदा कमेंटमध्ये स्वामी शक्ती पाठीशी राहा असं लिहायला विसरू नका. नाव एका दिवसात बनणार नाही, पण एक दिवस नक्कीच बनेल. फक्त रोज थोडी का होईना पण मेहनत करावी लागेल. स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहाणं नाही, वेडं बनावं लागतं. आणि वेडही असं की लोकांनी तुम्हाला पिसं किंवा वेडच म्हटलं पाहिजे. या जगात वेडेच लोक इतिहास लिहितात, शहाणे लोक तर तो इतिहास वाचतात. आजपर्यंत या जगात कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडले नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतो त्यांनाच यश प्राप्त होतं.
तोपर्यंत मेहनत करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून घ्यायची गरज नाही लागली पाहिजे. तुम्हाला जर विश्वास असेल तुम्ही यशस्वी होणार तर मग या मेहनतीला घाबरू नका. फक्त असाच विश्वास कायम राहू द्या. त्या जगलेल्या रात्री आणि सकाळी लवकर उठण्याचं फळ एक दिवस नक्की मिळेल. तुम्ही जे आज मेहनत करत आहात हे कधीच वाया गेली नाही आणि यापुढे सुद्धा हे मेहनत कधीच वाया जाणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला अनुभव येईल. विश्वासाने या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आयुष्यामध्ये आव्हान स्वीकारायला नेहमी तयार राहा. तुमचा अर्धा विजय तिथेच झालेला असतो. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हेच महत्त्वाचं आहे. मी जिंकून दाखवेन. अडचणी भरपूर आहेत पण त्यातून मी बाहेर पडेल. मी माझं काम करीत राहीन. हाच तर कधी मानणारच नाही. तुम्ही हार हे कधीच मानू नका. तुमचं काम प्रामाणिकपणे करा. लोकांना तुमचं यश दिसेल पण त्यामागील कष्ट कधीच दिसणार नाहीत. या लोकांवर लक्ष देऊ नका. हे काय म्हणतील काही सांगता येत नाही आणि हे तेच लोक असतात जे देवांना सुद्धा नावे बोटे ठेवतात. या जगात बोलणारे आणि विचार करणारे खूप कमी आहेत. कृती करणारे व्हा. या जगात खूप लोक असे आहेत ते बोलूनच दाखवतात पण कृती करणाऱ्यांची कमी आहे. तुम्ही जर त्यामध्ये आले तर आयुष्यात 101% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या स्वप्नांपासून भटकू नका. असे खूप प्रसंग येतील आयुष्यात जेव्हा सगळं सोडून द्यावं असं वाटेल पण तिथेच तुमची खरी परीक्षा असते. काळ कसोटीचा आहे पण कसोटींना सांगा वारसा संघर्षाचा आहे. जग तुमच्याकडे कोणत्या नजरेने पाहते ते महत्त्वाचे नाही. तुम्ही स्वतःला कसे पाहता ते खरे महत्त्वाचे आहे. थोडा उशीर होणार पण तयारी येत राहणार. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुम्ही विश्वासाने कधी ऐकून बघितलंच नाही त्यामुळे तुम्हाला कधी आयुष्यात मोठा अनुभव आलाच नाही. आज एकदा तरी हा संदेश शेवटपर्यंत विश्वासाने ऐका. पूर्ण विश्वास ठेवा या संदेशावर. कारण या संदेशामध्ये स्वामी समर्थ तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो प्रयत्न यशस्वी होण्यासाठी, तो प्रयत्न सक्सेसफुल ठरण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल. त्यामुळे इच्छा असेल तर एकदा शेवटपर्यंत ऐकून बघा. तुम्हाला विश्वास पटेल की स्वामी शक्ती पाठीशी आहे. आयुष्यात स्वतःला एकच म्हणा, जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत या लढाईचा अंत होणं अशक्य आहे. आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकली नसेल पण लढली मात्र जरूर आहे. हे कधीच विसरू नका. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. तुमचे विचारच आहेत जे तुम्हाला इतरांपासून वेगळं बनवतात. तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी होणार आहात. मेहनत करण्यात सातत्य ठेवा. एक दिवस नक्की जिंकाल. दुसऱ्यांची हमाली सोडा. स्वतःचा ब्रँड तयार करा. आयुष्यात स्वतःचं काहीतरी करण्याचा विचार करा आणि फक्त विचारच करू नका, त्यावर कार्यसुद्धा करा. आज गेम खेळण्यात घालवलेला वेळ उद्या तुमच्या आयुष्याचा गेम करेल. आज टाईमपासामध्ये जे वेळ तुम्ही वाया घालवत आहात, जे वायफळ वेळ तुम्ही वाया घालवत असतात, उद्या तुमच्या आयुष्याला वायफळ बनवून टाकू शकतो. त्यामुळे आत्ताही वेळ नाही गेली. सावध व्हा आणि सतर्क व्हा.
वेळेचा उपयोग करा, त्या वेळेला चांगल्या कामात लावा. अपयशाला कवटाळून बसू नका, त्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या वेळेला तुमची सुरुवात पुन्हापासून नाही होणार किंवा शून्यापासून नाही होणार, तर अनुभवातून होणार. आणि अनुभवातून झालेली सुरुवात 101% यशस्वी होत असते. आयुष्यामध्ये काही गोष्टी बोलवून दाखवायच्या नसतात, तर ते करून दाखवायच्या असतात. तुम्ही स्वप्न आणि तुमची सध्याची परिस्थिती यामध्ये अंतर फक्त प्रयत्नांचाच आहे. तुमचे स्वप्न जर खरंच तुम्हाला पूर्ण करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी मेहनत करावीच लागेल. जर तुम्ही रोजच्या जीवनात कोणती जोखीम घ्यायला तयार नसाल तर तुम्हाला सामान्य आयुष्य जगावे लागणार आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येकजण तुम्हाला समजू शकणार नाही, पण तुम्ही तुमचं आयुष्य जगायला आला आहात. लोक काय बोलतील हा विचार करायला नाही, त्यामुळे आयुष्य जगा. लोकांकडे लक्ष देऊ नका, त्यांचा विचार करू नका. आयुष्यामध्ये जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असं नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. सुरुवात करायला उशीर होणं म्हणजे अपयशी होणं नाही. कदाचित तुम्ही मोठं यश मिळवण्यासाठी तयारी करत असाल, पण त्या तयारीमध्ये या गोष्टीला कधीच विसरू नका की यशस्वी तर तुम्ही व्हाल, फक्त ते यश कसं मिळेल त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. आणि मेहनत केल्यावर तुम्ही 101% यशस्वी व्हाल. बाळा, स्वामी तुला म्हणत आहेत, न थांबता न थकता प्रयत्न करणाऱ्या समोर नशीबसुद्धा हरत असतं. नेत्यांच्या नाही, तुमच्या स्वप्नांच्या मागे धावा. कारण या जगात जे व्यक्ती आपल्या स्वप्नांच्या मागे धावतो त्याला यश तर मिळतं, आणि ते आयुष्यात काही अशा गोष्टीसुद्धा करून जातं जे याआधी कोणच केलेल्या नसतात, आणि त्यांनाच आपण म्हणतो की या व्यक्तीने इतिहास लिहिला. सगळी स्वप्ने पूर्ण करायची आहेत, एक दिवस त्यासाठी तर मेहनत करतोय. वेळ त्यांचीच येते जे त्यांच्या वेळेसाठी मेहनत करतात. कठीण काळाला दाखवून द्या की तुम्ही त्यापेक्षाही कठीण आहात. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे. स्वतःचं असं व्यक्तिमत्व बनवा ज्याला माघार घेणं म्हणजे काय हे माहीत नसलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, अडचणी या येतात, पण अडचणी ह्या आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. अरे बाळा, तू पाहून दुर्लक्ष करतोय, हे खूप चुकीची गोष्ट आहे. कारण जेव्हा तू तुझ्या मनातील गोष्टी मला सांगतो, जेव्हा तू तुझ्या इच्छा मला मागतो, तेव्हा आम्ही कधीच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही. तर तू आज कसा काय आमच्या समोर येऊन आम्हाला दुर्लक्ष करतोय? काय तुझा विश्वास नाही का आमच्यावर? होय, विश्वास आहे तर मग शेवटपर्यंत ऐक की. जे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यापासून काम करायला सुरुवात कर. 100 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. हे तर जीवन आहे, यामध्ये कितीतरी करोडो लोक आहेत, आणि त्यामध्ये सगळ्यात चमकून दिसायचं असेल तर खूप वेगळं करायची गरज आहे.
एक लक्षात ठेवा, लोकांना मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरी हवी असते, पण आपल्याला त्या कंपनीचा मालक व्हायचं असं स्वप्न पाहणारे खूप कमी लोक असतात आणि त्यामधलेही खूप कमी ते स्वप्न पूर्ण करतात. आयुष्यात सोपं राहणार नाही. जेव्हा तुम्ही पैसे कमवाल तेव्हा तुम्हाला ते कळेल की आयुष्य हे सोपं सुद्धा नाही. जर तुम्ही पुढे जाऊन पाऊल टाकत नसाल तर तिथे आहात तिथेच आयुष्यभर असाल. तुम्ही सर्वोत्तम नसाल तरी पण चालेल, पण इतरांपेक्षा वेगळे असले पाहिजे. कारण ग्राहक सर्वोत्तम नाही तर वेगळ्याच्या शोधात असतो. एक दिवस असा उगवेल की तुम्हाला आयुष्यात जे करायचं आहे त्यासाठी तुमच्याकडे वेळ उरणार नाही. म्हणून जे करायचं आहे ते आत्ताच करा. काय माहिती, कदाचित पुन्हा वेळ असेल किंवा नसेल. यशसुद्धा त्यांनाच मिळतं ज्यांचे कष्ट दमदार असतात. आपल्याला पडावं लागणारच. जर पडलोच नाही तर कळणार कसं आपण दगडाचे आहोत की काचेचे. स्वप्न ती नाही जी झोपेत पडतात आणि तुम्हाला वाटतं की हे आपल्याला हवं. अरे स्वप्न तर ती आहेत जी तुम्हाला झोपच लागू देत नाही. कुणाच्या मागे फिरून कार्यकर्ते बनण्यापेक्षा स्वतःला कष्ट करून राजा बना. स्वतःला थोडंसं कष्ट द्या. आयुष्यात जर पुढील 50 वर्ष सुखाचे जगायचे असतील तर आत्ताचे 5 वर्ष तुम्हाला नोकरासारखी मेहनत करावी लागणार आहे. आणि जर का येणारे 50 वर्ष तुम्ही जर चांगले जगण्याच्या याच्यात असाल आणि हे 5 वर्ष तुम्ही राजासारखे जगण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा 50 वर्ष तुम्ही नोकरासारखे जगाल. वय लहान असलं तरीही जिद्द मोठी ठेवा, ध्येय गाठले जातात. यशस्वी होण्याकरता विशिष्ट मार्ग म्हणजे नेहमी अजून एक वेळ जास्त प्रयत्न करणं होय. या जगामध्ये धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. कारण ज्यांच्यात हिंमत असते या जगामध्ये त्यांनाच किंमत असते. आयुष्य लक्षात ठेवा सोपे नाही, पण आता ते तुमच्यावर आहे की तुम्ही या आयुष्याला कसे जगताय. यशाचा आनंद घ्या, पण पराभवाने शिकलेले धडे कधीच विसरू नका. भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहात ते जाहीर करायचे नसते, ते प्रत्यक्षात उतरवायचे असते. मनाशी ठरवलेले ध्येय पूर्ण झाल्याशिवाय थांबू नका. नाहीतर जे मिळालं तेवढ्यावर समाधानी राहायची सवय लागेल आणि ती सवय तुमचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. लोक आयुष्यभर 9 ते 5 काम करण्यास तयार होतील, पण व्यवसाय सुरू करून 3 ते 4 वर्ष कष्ट करण्यास नाकारतील. तुमचे वय कितीही असेल किंवा अनेक संधी तुमच्या हातातून निसटली का असेना, तुम्ही पुन्हा एकदा सुरुवात करून सुरुवातीपासून पुढे जाऊ शकता. बाकीचे तुमच्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. 20 ते 40 या वयात व्यवसाय सुरू करा. जर तुम्ही अपयशी झालात तर मिळालेल्या अनुभवातून तुम्हाला नंतर मोठं यश मिळेल. जिद्दी राहा. एक रात्रीच कोणी यशस्वी होत नाही, त्यासाठी खूप रात्र जागावे लागेल. त्या जागलेल्या रात्री आणि सकाळी लवकर उठल्याचं फळ एक दिवस नक्की मिळेल आणि ते जेव्हा मिळेल तेव्हा असं मिळेल की आयुष्य सार्थक बनेल. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट मनासारखी नाही होत तर ती बनवावी लागते.
आणि त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. मेहनतीशिवाय काहीच नाही. आयुष्यामध्ये मेहनतीवर विश्वास ठेवा. जे मिळायला आहे त्यावर विचार करा. तुम्हाला खूप रस्ते सापडतील. अरे बाळा, काळजी करू नको. स्वामींवरती विश्वास ठेव. मनासारख्या गोष्टी देखील होतील. फक्त तुझा विश्वास तर ठेवून बघ. ज्यांचे विचार हे लहान असतात त्यांनाच तुमच्या मोठ्या स्वप्नांबद्दल काय कळणार. यशस्वी लोक कसा विचार करतात, किती काम करतात हे पहा आणि त्यांच्यासारखा विचार आणि मेहनत करण्यास सुरुवात करा. आयुष्यामध्ये बदल घडेल. जर आजच्या या स्वामी संदेशाला एक लाईक कराल तरच घडेल बदल. त्यामुळे या संदेशाला लाईक करा. आयुष्यामध्ये मोठा बदल घडेल. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल. बाळा, तुझा स्वामींवर विश्वास असेल तर एकदा कमेंटमध्ये प्रत्येक गोष्ट मनासारखी होऊ दे असं लिहायला विसरू नका. आयुष्यामध्ये तुम्ही काय करू शकता हे तुमची प्रतिभा ठरवते. तुमची प्रेरणा तुम्हाला किती करायची इच्छा आहे हे ठरवते. तुमची वृत्ती तुम्ही ते किती चांगलं करता हे ठरवते. जो व्यक्ती असे म्हणते की हे शक्य नाही त्यांना ते करणाऱ्या मनापासून दूर करा. अरे बाळा, तू स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो. ते या जगाचे ब्रह्मांड नायक आहेत. अशक्यही शक्य करतील स्वामी या त्यांच्या अभिवचनावर तू विश्वास ठेव. जे अशक्य आहे, कदाचित तुला ते अशक्य वाटत असेल पण देवाला ते शक्य आहे. देवावर तू विश्वास ठेव. देव त्याला शक्य करेल. तुझ्यासाठी ते काहीही करू शकतं. फक्त देवावर विश्वास ठेव. जर एखाद्याने त्यांच्या स्वप्नाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल केली, काल्पनिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर अनपेक्षित यश मिळते. जेव्हा कोणी मला नाही म्हणते तेव्हा याचा अर्थ असा नाही की ते आपण करू शकत नाही. याचा अर्थ मी त्यांच्या सोबत करू शकत नाही हाच होतो. स्वतःची स्वप्ने तयार करा, नाहीतर कोणीतरी तुम्हाला त्यांची स्वप्ने तयार करण्यासाठी नियुक्त करेल. आजपासून 1 वर्षानंतर तुम्ही आज सुरू केली असली ती इच्छा पूर्ण होईल. एखादे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ पाहून कधीच हार मानू नका. वेळ कशीही निघून जाईल. प्रत्येक दिवस तुमचा उत्कृष्ट नमुना बनवा. तुमचा वेळ कुठे घालवायचा हे तुम्ही ठरवू शकता आणि तो स्वतःला पुढे जाण्यात किती मदत करतो हे देखील तुम्हालाच समजते. तुम्ही हे करू शकता. फक्त यावर विश्वास ठेवा. उत्कृष्ट काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करत आहात त्यावर प्रेम करणे. योग्य मानसिक कृती असलेल्या माणसाला त्यांचे ध्येय साध्य करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यश म्हणजे दिवसेंदिवस वारंवार केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांची बेरीज होय. मला कंटाळण्यापेक्षा उत्सुक असणारे माणसे आवडतात. बाळा, तू जर उत्सुकतेने कमेंटमध्ये एकदा तुझी इच्छा लिहिशील तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. तू फक्त इच्छा लिहून तर बघ. अपयशातून यश विकसित करा. निरुत्साह आणि अपयश हे यशाचे 2 निश्चित पायऱ्या आहेत. बाळा, आयुष्यामध्ये अपयश याला खूप जास्त मोठं समजू नको. हे तर बस एक मसाला आहे जे यशाला चव देतो. मोठे होण्यासाठी आणि तुम्ही खरोखर जे आहात ते बनण्यासाठी ध्येय लागते. मी यशस्वी झालो
किंवा मला कोणी चुकीच्या मार्गावर नेलं आणि तेथे मी भटकून गेलो असा विचार कधीच करू नका. तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी करा, चांगले कर्म करा, यश तुमच्या जवळ येईल. आपल्याला सर्वात जास्त काय करण्याची भीती वाटते तेच आपल्याला सर्वात जास्त करण्याची गरज असते. ज्याला होय म्हणण्याची शक्ती नाही अशा व्यक्तीला तुम्हाला काहीच मान देऊ शकत नाही. यश फक्त त्यांनाच मिळते जे प्रयत्न करण्याचं धाडस करतात. तुम्ही काय करता ते स्वतःला आवडणे, तुम्ही ते कसे करता ते आवडणे म्हणजे यश होय. एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे, एकत्र काम करणे हे यशस्वी होण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे. अरे बाळा, स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकलास का? तर कमेंटमध्ये एकदा चमत्कारी शब्द म्हणजेच 101 असं लिहायला विसरू नको. आणि तुझा स्वामींवर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि या संदेशाला लाईक कर.